श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. शिरहट्टीहून बिदरहळ्ळी हे खेडेगाव सुमारे 25 मैल अंतरावर आहे. वाटही त्यावेळी बेताचीच होती. प्रवास बैलगाडीचा होता तेव्हा त्रास हा होणारच हे गृहीत धरून शक्यतोवर कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, विशेषतः श्रीमन महाराजांना तो होऊ नये म्हणून श्री गुरूंनी विशेष खबरदारी घेतली होती. एका गाडीत लाडू, पोहे, करंजा, चकल्या असे फराळाचे सामान ठेवले होते. तसेच दुसऱ्या गाडीत पिण्याच्या पाण्याचे 2 मोठे हंडे उत्तम पाण्याने भरून ठेवले होते. या 2 गाड्या व श्रीमन महाराजांची धमणी 32 गाड्यांच्या मध्ये ठेवण्यात आली होती. शिवाय गाड्यांबरोबर पायी प्रवास करणाऱ्यांची संख्या अगणित होती. दर 2 तासांनी एखादी झाडांची गर्दछाया आल्यावर गाड्या थांबवून थोडी विश्रांती घेण्याची सूचनाही देऊन ठेवलेली असल्याने त्याप्रमाणे गाड्या थांबत असत. विश्रांतीच्या वेळी फलाहाराची व्यवस्था चोख ठेवण्यात येत असे. शिरहट्टीहून प्रवास सुरू करताना रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम असा जो नामघोष सुरू झाला तो प्रवास संपेपर्यंत अव्याहत मुक्तकंठाने चालला होता. बेळहट्टी हे गाव शिरहट्टीपासून 12 मैलांवर बिदरहळ्ळीच्या वाटेवर आहे. तेथे गाड्या पोहोचण्यास सायंकाळ झाली. त्या गावच्या भाविक लोकांनी श्रीमन महाराजांना आपल्या गावी त्या रात्री वस्ती करून गाव पावन करावा अशी विनंती केल्याने श्रीमन महाराजांनी ती मान्य केली व तेथे त्या रात्री वास केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शके 1830 फाल्गुन वद्य 14 या दिवशी सूर्योदयापूर्वीच तेथून प्रयाण केले व दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास हा सर्व लवाजमा बिदरहळ्ळीस येऊन पोहोचला. श्रीमन महाराजांच्या दर्शनासाठी त्या वेळेपर्यंत सुमारे 15 ते 20 हजारापर्यंत जनसमूह जमला होता. दर्शनासाठी अधीर झालेले लोक 2 कोसापर्यंत पसरले होते. रस्त्यावर तर इतकी गर्दी झाली होती की वाटच दिसत नव्हती. अधीर झालेल्या लोकांना श्रीमन महाराजांचे दर्शन सुलभपणे व्हावे, कोणाचीही निराशा होऊ नये म्हणून श्री ब्रह्मानंद गुरूंनी मखमलीच्या गादीने मढविलेली एक खुर्ची गादीवर बांधून श्रीमन महाराजांसाठी सिंहासन तयार केले होते. श्रीमन महाराजांना ऊन लागू नये म्हणून श्री रामसंस्थान बेलधडीहून जरतारी मोठी छत्री आणविली होती. लोकांच्या उत्साहाला इतकी भरती आली होती की श्रीमन महाराज सिंहासनावर विराजमान होताच लोकांनीच ती गाडी ओढून बिदरहळ्ळीला नेली. त्यावेळी श्रीमन महाराजांचा पोशाख म्हणजे अंगात एक पायघोळ, निळा जरतारी फरगोल, डोकीस तांबडी जरीची लांब गणेश टोपी व पायात पादुका असा होता. भाल प्रदेशावर कोरीव उभे केशरी गंध होते व त्यामध्ये काळा टिळा शोभून दिसत होता. ती भव्य मनोहर मूर्ती सर्वांनी डोळे भरून पाहून हृदय संपुटात साठवून ठेवली. मिरवणुकीपुढे 4-5 भजनी मेळे, 4-6 ढोलवादक होते. वाजंत्र्याच्या ताफ्याच्या थाटात प्रचंड जनसमूहाने वेष्टीत अशा त्या मिरवणुकीस 2 कोस अंतर कापून गावी येऊन पोहोचण्यास जवळजवळ 4 तास लागले. सर्व बिदरहळ्ळी गाव तोरणांनी शृंगारलेले होते. जनसमूह इतका अपरिमित होता की त्या गावातील सर्व घरे, मठ वगैरे इमारती लोकांनी गच्च भरल्या होत्या. जिकडे दृष्टिक्षेप करावा तिकडे मुंग्यांप्रमाणे हालचाल करणाऱ्या लोकांखेरीज दुसरे काहीच दिसत नव्हते. जमलेल्या लोकांची, त्यातल्या त्यात लेकुरवाळ्या बायकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून श्री गुरूंनी तुंगभद्रेच्या काठी विशाल असा मंडप उभारला होता. नदीतीरी पुरातन दगडी विशाल मंडप आहे. त्यात सामानाच्या कोठीची व स्वयंपाकाची व्यवस्था होती. श्री ब्रह्मानंद गुरूंची कोठी सामान्य नव्हती. तो एक अजबखानाच होता. त्यात अमुक एक पदार्थ नाही असे कधीच होत नसे. ती न संपणारी सदैव अक्षय अशी कोठी होती. असो. साधक हो, श्री महाराजांबरोबर आलेल्या 300 लोकांपैकी एक गृहस्थ एक दिवस आजारी पडला. त्याला औषधासाठी सुंठ व मिरे याची गरज होती.
तशी मागणी त्याने कोठीवर नेमलेल्या माणसास केली, परंतु त्या माणसांना काही केल्या ते जिन्नस लवकर सापडेनात. तेव्हा तो गृहस्थ श्री महाराजांकडे गेला व कोठीत मिरे व सुंठ मिळत नाही म्हणून सांगू लागला. ते ऐकून श्री महाराजांनी स्मितहास्य केले व परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अक्षय कोठी याबद्दल एक विधान केले. ते विधान आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.